विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी रेशो अँड प्रपोर्शन म्हणजे गुणोत्तर व प्रमाण या प्रकरणाचा पुढचा भाग जो आहे तो आहे ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज, म्हणजे समान गुणोत्तरावरील क्रिया किंवा समान गुणोत्तराचे गुणधर्म। यामध्ये एकूण आपण 5 क्रिया या ठिकाणी पाहणार आहोत। या 5 क्रिया जर पाहिल्या तर आपल्याला पुढचा जो सराव संच आहे तो निश्चितपणे याच्या आधारे काय करता येणार आहे, सोडवता येणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर निश्चितप्रमाणे ते तुम्हाला समजेल। नाउ दी फर्स्ट ऑपरेशन इज इन्व्हर्टेंडो। लक्षात ठेवा, नावं जरा थोडीशी वेगळी आहेत। इन्व्हर्टेंडो म्हणजे व्यस्त क्रिया। आता ही व्यस्त क्रिया काय असते, सपोज इफ A upon B is equal to C upon D। हे दोन इक्वल रेशोज म्हणजे दोन समान गुणोत्तरे A भागिले B बरोबर C भागिले D, हे दोन समान गुणोत्तर आहेत। या दोन समान गुणोत्तरावर जर मी इन्व्हर्टेंडो म्हणजे व्यस्त क्रिया केली तर काय होईल, देन B upon A is equal to D upon C। म्हणजे पहा, या ठिकाणी जो छेद होता तो अंश झाला, अंश होता तो छेद, म्हणजे पुढचं पण अंशाचा छेद आणि छेदाचा अंश केला की त्याच्यात काही बदल होत नाही। या क्रियेला आपण काय म्हणणार आहोत, व्यस्त क्रिया, किंवा तिलाच आपण काय म्हणणार आहोत, इन्व्हर्टेंडो। लक्षात आली पहिली क्रिया। त्यानंतर आपण दुसरी क्रिया पाहणार आहोत, अल्टरनेंडो। अल्टरनेंडो म्हणजे एकांतर क्रिया। आता ही सुद्धा असे, सपोज इफ म्हणजे जर A भागिले B बरोबर C भागिले D अशी दोन इक्वल रेशोज असतील, अशी दोन समान गुणोत्तर असतील, तर त्या ठिकाणी अल्टरनेंडो क्रिया जर मी केली तर व्हॉट आय विल गेट A अपॉन C इज इक्वल टू B अपॉन D। म्हणजे पहा, याचा जो अंश आहे, न्यूमरेटर आहे, तो याचा काय झाला, डिनोमिनेटर झाला, म्हणजे छेद झाला, आणि याचा जो छेद होता तो याचा काय झाला, अंश होता। दिस ऑपरेशन इज कॉल्ड ॲज अ अल्टरनेंडो म्हणजे एकांतर क्रिया। या क्रियेला आपण काय म्हणतो, एकांतर क्रिया असं म्हणतो। और नेक्स्ट ऑपरेशन इज कंपोनेंडो मीन्स योग क्रिया। इफ प्रत्येक वेळेस आपण दोन इक्वल रेशोज घेणार आहोत, A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D। These are the two equal ratios and I have to do the componendo operation on that, म्हणजे मला याच्यावर काय करायची, योग क्रिया करायची। Then what I will get, A plus B upon B is equal to C plus D upon D। पहा काय केलं मी, अंश अधिक छेद भागिले छेद, अंश अधिक छेद भागिले छेद, म्हणजे न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर, numerator plus denominator upon denominator. This operation is called as a componendo operation. Now next operation is dividendo. Dividendo means वियोग क्रिया। dividendo means वियोग क्रिया आपण या ठिकाणी पाहणार। तर वियोग क्रिया म्हणजे काय, if A upon B is equal to C upon D, these are the two equal ratios, then by dividendo what I will get, A minus B upon B is equal to C minus D upon D। पहा, लक्षात घ्या, योग क्रिया, योग म्हणजे काय केली, बेरीज केली। वियोग क्रिया, वियोग म्हणजे काय केली, वजाबाकी केली। इथं ऍडिशन आहे, इथं सबस्ट्रॅक्शन आहे। पहा, सबस्ट्रॅक्शन पण तेच आहे, न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर, न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर। दिस ऑपरेशन इज कॉल्ड ॲज डिव्हिडंडो, म्हणजे तिला आपण मराठीमध्ये वियोग क्रिया म्हणतो। लक्षात ठेवा, योग क्रियेमध्ये काय असतं, अंश अधिक छेद भागिले छेद। वियोग क्रियेमध्ये काय असतंय, अंश वजा छेद भागिले छेद। येते लक्षात। आणि त्यानंतर शेवटची आणि 5वी जी क्रिया आपल्याला पाहिजे, कंपोनेंडो डिव्हिडंडो, म्हणजे हिलाच आपण काय म्हणतो, योग
वियोग क्रिया. काय म्हणतो? योग वियोग, म्हणजे कॉम्पोनंडो पण आहे आणि डिव्हिडंडो पण आहे, योग पण क्रिया आहे, वियोग. इफ, आता ही कशी लिहिता येईल मला? इफ म्हणजे जर A upon B is equal to C upon D. These are the two equal ratios. हे दोन इक्वल रेशोज असतील अशा वेळेस बाय कंपोनेंडो डिव्हिडंडो, देन what I will get? A plus B upon A minus B is equal to A plus D, sorry, या ठिकाणी C plus D upon C minus D. This is called a कंपोनेंडो डिव्हिडंडो ऑपरेशन. काय केलं पाहिजे? ह्या दोन क्रियांचं इथं एकत्रीकरण केलं. अंशस्थानी म्हणजे न्यूमरेटरला न्यूमरेटर प्लस डिनोमिनेटर अपॉन न्यूमरेटर मायनस डिनोमिनेटर. लक्षात ठेवा, न्यूमरेटर प्लस डिनोमिनेटर अपॉन न्यूमरेटर मायनस डिनोमिनेटर. या तीन, शक्यतो आपल्याला ह्या तीन क्रिया आणि पहिल्या ज्या दोन क्रिया, ह्या 5 क्रियांचा वापर करून जो पुढचा आपला प्रॅक्टिस सेट आहे तो या ठिकाणी काय करायचा आहे? सोडवायचा आहे. परत एकदा सांगतो, कंपोनेंडो न्यूमरेटर प्लस डिनोमिनेटर अपॉन डिनोमिनेटर, डिव्हिडंडो न्यूमरेटर मायनस डिनोमिनेटर अपॉन डिनोमिनेटर, and componendo dividendo numerator plus denominator upon numerator minus denominator. With the help of these properties, with the help of these rules, we have to solve the next practice set. Let us see the next practice set. Let us see practice set 4.3. Question number 1 is, if A upon B is equal to 7 upon 3, find the values of following ratios. त्यातले पहिले एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल आय हॅव रिटन हिअर 5A plus 3B, 5A minus 3B. Let us see the example. एक्झाम्पल पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की या ठिकाणी 5A आहे, 5A, 3B आहे, 3B, here is plus, here is minus. Means this is the example of componendo dividendo. आत्ताच आपण जे गुणधर्म पाहिले, म्हणजे याच्यामध्ये कंपोनेंडो डिव्हिडंडो काय केलं असलं पाहिजे? वापरला असला पाहिजे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. नाउ व्हॉट वी हॅव गिवन? वी हॅव गिवन A upon B is equal to 7 upon 3. A upon B. लेट, काय म्हणले आपण? लेट A upon B is equal to 7 upon 3. They have given us. Now what I want numerator, पाहता इथं हे एक्झाम्पल तुम्ही पाहायचं. या एक्झाम्पल वरून मला ठरवायचंय की व्हॉट इज माय न्यूमरेटर आणि व्हॉट इज माय डिनोमिनेटर. म्हणजे माझा अंश काय असला पाहिजे आणि माझा छेद काय असला पाहिजे. अंश माझा असला पाहिजे 5A आणि छेद माझा असला पाहिजे 3B. म्हणजे माय न्यूमरेटर मस्ट बी 5A and my numerator must be, denominator must be 3B. Now I know the value of A upon B. Means I have to find out the value of 5A upon 3B. पहा, हे 5A भागिले 3 मी कशावरून घेतलंय? मी गणितावरून घेतलंय. कारण गणितामध्ये मला 5A अंश अधिक छेद, अंश वजा छेद, न्यूमरेटर प्लस डिनोमिनेटर, न्यूमरेटर मायनस डिनोमिनेटर. म्हणजे अंश काय पाहिजे मला? न्यूमरेटर 5A पाहिजे, डिनोमिनेटर 3B पाहिजे. म्हणजे या ठिकाणी मला 5 इंटू काय केलं पाहिजे? 7 केलं पाहिजे आणि 3 इंटू काय केलं पाहिजे? 3. But this is the value of A upon B, 7 upon 3. And this 5, 5, 3, 3. बरोबर. तर अशा प्रकारे व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 5A अपॉन 3B? आय विल गेट 5 7 35 and 3 3 9. Now I get the value of 5A upon 3B. Now on this 5A upon 3B, I have to do the operation of componendo dividendo. Means here I have write 5A upon 3B is equal to 35 upon 9. By componendo dividendo, what I have to do? I have to make operation on this, that is numerator plus denominator 3B upon numerator minus denominator 3B, which is equal to here 35 plus 9, numerator plus denominator upon 35 minus 9.
पहा, एक्झाम्पल फक्त मी बघून शोधले, याच्यामध्ये एच्या आणि बीच्या व्हॅल्यूज मी टाकलेल्या नाही, बट बाय डुईंग कंपोनंट डिव्हायडेड ऑन दिस I will get this, and this same I will get this. That is what I will get, 35 plus 9. 35 plus 9 is equal to 44. Okay, 35 plus 9 is equal to 44, and 35 plus minus 9 is equal to 26. Means if I divide by 2, 2 1s are 2, 2 3s are 6, 2 2s are 4, 2 2s are 4. What I will get here? 22 upon 13. Means the value of ratio 5a plus 3b upon 5a minus 3b is equal to 22 upon 13. This is my final answer. Okay. I hope that you will understand this example. आपण पुढचे काही 2-4 एक्झाम्पल पाहिले की तुमच्या हे लक्षात. पहिल्याच प्रश्नामधलं सेकंड पुढचे एक एक्झाम्पल अजून पाहू. ए क्यूब मायनस बी क्यूब अपॉन बी क्यूब. आता पहा, या ठिकाणी जर तुम्ही लक्षात घ्या, न्यूमरेटर मायनस डिनोमिनेटर अपॉन डिनोमिनेटर, ही कुठली क्रिया आहे? इट इज डिव्हिडंड, म्हणजे ही वियोग क्रिया आहे. ही कुठली क्रिया आहे? वियोग. नाउ लेट व्हॉट आय हॅव गिवन, ए अपॉन बी इज इक्वल टू 7 अपॉन 3. ए अपॉन बी इज इक्वल टू 7 अपॉन 3. Now what I want न्यूमरेटरचा क्यूब पाहिजे, डिनॉमिनेटरचा सुद्धा काय पाहिजे मला? क्यूब पाहिजे, म्हणजे घन पाहिजे. मग मीन्स ए क्यूब अपॉन बी क्यूब इज इक्वल टू 7 क्यूब अपॉन 3 चा क्यूब. नाउ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए क्यूब? ए क्यूब अपॉन बी क्यूब इज इक्वल टू 7 चा क्यूब, इट इज 343. And 3 3 is 9, 9 3 is 27. I will get the value of a cube upon b cube. म्हणजे माझा न्यूमरेटरची व्हॅल्यू मिळाली, डिनोमिनेटरची व्हॅल्यू मिळाली. बट असं येण्यासाठी, म्हणजे असंच आपलं उत्तर आलं पाहिजे, त्यासाठी मला याच्यावर कुठली क्रिया करावी लागेल? डिव्हिडंड. मीन्स ए क्यूब, इथं पाहायला येतो परत, ए क्यूब अपॉन बी क्यूब इज इक्वल टू 343 अपॉन 27. बाय डिव्हिडंड, by dividendo, what I will get? Numerator minus denominator upon denominator is equal to numerator minus denominator upon denominator. Okay, अशा प्रकारे जर क्रिया, तर पहा हे आलं माझ्या एक्झाम्पल सारखं. ओके, नाउ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 343 minus 27? व्हॉट आय विल गेट? 316. याचे ऍडिशन सबस्ट्रॅक्शन केलं मी, आणि खाली किती येईल? 27. मीन्स माय व्हॅल्यू ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब अपॉन बी क्यूब इज इक्वल टू 316 अपॉन 27. अशा प्रकारे पहिल्या प्रश्नामध्ये अजून 1-2 सब क्वेश्चन्स आहेत, ते तुम्ही घरी सोडवू शकता. नाउ लेट अस सी क्वेश्चन नंबर 2. Let's see the question number 2. What they have given us, if 15a square plus 4b square upon 15a square minus 4b square is equal to 47 upon 7, then find the value of ratio b square minus 2a square upon b square plus 2a square. Now, in first example, what we have given? We have given value of a upon b, and then we have to find out the value of like this. Okay. But in this example, they didn't give us a value of a upon b. म्हणजे ह्या एक्झाम्पल मध्ये त्यांनी a भागिले b ची किंमत दिली नाही. म्हणजे सुरुवातीला we have to find out the value of a upon b. सुरुवातीला first what we have to find out? We have to find out the value of a upon b. Let us see this. They have given this. Okay. This is given to us. This is given to us. मग त्या ठिकाणी मी काय म्हणणार? लेट हे असं दिलंय. आता याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला? न्यूमरेटर प्लस डिनोमिनेटर, न्यूमरेटर मायनस डिनोमिनेटर, म्हणजे डिव्हिडंडो कंपोनंट आहे. जर डिव्हिडंडो कंपोनंट असेल तर वी हॅव अगेन टू द डिव्हिडंडो कंपोनंट.
मीन्स बाय याच्यावर जे आपल्याला दिलंय आपलं त्याच्यावर काय करायचं, बाय डिव्हिडंडो कंपोनंडो म्हणजेच योग वियोग क्रिया करू. आता पहा याच्यावर योग आहे. न्यूमरेटर काय, न्यूमरेटर इज माय 15a² प्लस 4b². न्यूमरेटर प्लस डिनोमिनेटर काय, प्लस 15a² मायनस 4b². न्यूमरेटर प्लस डिनोमिनेटर. Now what I will do? Numerator. Again I have to write numerator. That is 15a² plus 4b² minus denominator. आता मायनस करायचे मला हे. मायनस करायचं म्हणजे the sign of this must be changed. That is minus 15a² plus 4b². मायनस केल्यामुळे याच्या दोन्हीची साइन काय होतील इथं बदलते. पहा न्यूमरेटर प्लस डिनोमिनेटर, अंश अधिक छेद, अंश वजा छेद, न्यूमरेटर मायनस डिनोमिनेटर इज इक्वल टू सेम वी हैव टू डू ऑन दी राइट हैंड साइड. काय 47 प्लस 7 अपॉन 47 मायनस 7. ओके. पहा जे दिलेलं आहे मला त्याच्यावर मी परत एकदा काय केलंय, डिव्हिडंडो कंपोनंडो. आता इथं काय होईल पहा, 4b² प्लस आहे, इथं मायनस आहे ते गेले. काय राहील इथं 15a² प्लस 15a² 30a² अपॉन इथं 15a² प्लस आहे, इथं 15a² मायनस आहे, 4b² 8b² which is equal to 47 plus 7. 7 plus 7 4, 7 plus 7 14, that is 54. As addition 47 plus 7 54 and 47 minus 7 I will get 40. Now I don't want 30 and 8 here. That's why what I have to do here, a² upon b² is equal to 54 upon 40 into 8 upon 30. पहा काय केले मी, हा 8 इकडे काय होता डिवाइड होता, तो इकडे मल्टिप्लाय झाला, हा 30 इकडे काय झाला डिवाइड झाला. आता इथे जर डिव्हिजन केलं 8 1 8, 8 5 40, 8 1 8, 8 5 40. आता पहा 54 आणि 30 ला 3 नी डिव्हिजन जाईल, मग 3 1 3, 3 1 3 आणि 0 6 0, 3 1 3. पहा आता डिवाइड करतोय मी, किती राहिले 2, 2 और 4, 3 8 24. ओके. नाउ अगेन 5 2 2 5 2 5 10 and 2 9 80. आता बघा कशाला भाग जातोय का, भाग जात नाहीये. मग काय होईल मला इथं या ठिकाणी a² अपॉन b² is equal to 9 into 1 that is 9 and 5 5 25, 5 5 25. पहा इथं लक्षात घ्या, हे समजलंय का भागाकार, व्यवस्थित लक्ष देऊन पहा निश्चितपणे. टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट, व्हॉट आय विल गेट, a² चा स्क्वेअर रूट a, b² चा स्क्वेअर रूट b, 9 चा स्क्वेअर रूट 3 and 25 चा स्क्वेअर रूट 5. means I will get the value of a upon b. Now what I have to find out, I have to find out the value of this b² minus 2a² upon b² plus 2a². आता पहा या ठिकाणी b जो आहे तो खाली गेला, a जो आहे तो वर आहे. इथं b मला काय पाहिजे, वर पाहिजे, म्हणजे न्यूमरेटर पाहिजे. मग हे जर करायचं असेल तर व्हॉट आय विल टू डू, कोणती क्रिया मला या ठिकाणी करावी लागेल, इन्व्हर्टेंडो. काय करावं लागेल मला, बाय इन्व्हर्टेंडो किंवा त्याला आपण काय म्हणतो व्यस्त क्रिया करून, व्यस्त क्रिया करून काय मिळेल मला, b अपॉन a इज इक्वल टू 5 अपॉन 3. नाउ व्हॉट आय वॉन्ट हिअर, आय वॉन्ट हिअर b². आता पहा इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, ते आपण शेवटला करून घेऊ. पण इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, असं गृहीत धरून आपल्याला परत एकदा इन्व्हर्टेंडो
क्रिया करावी लागणार आहे, तेव्हा आपलं उत्तर येणार आहे. मग या ठिकाणी बी अपॉन ए, बीचं काय पाहिजे मला, बी स्क्वेअर आणि 2a² पाहिजे. म्हणजे व्हॉट आय हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर अपॉन 2a². दॅट इज बी स्क्वेअर अपॉन 2a² इज इक्वल टू 5चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू 3चा स्क्वेअर. येते लक्षात, बी स्क्वेअर अपॉन 2a² म्हणजे बी ची व्हॅल्यू इथं ए ची व्हॅल्यू. मग काय होईल इथं पहा, 5चा स्क्वेअर 5 5 25 अँड 3 3 9 9 2 18 म्हणजे 25 अपॉन 18. येते लक्षात. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर अपॉन 2a² हिअर, इट इज 25 अपॉन 18. आता फळा या ठिकाणी हे समजलेलं आहे तुम्हाला, तर या ठिकाणी हे पुसतो मी आणि हे पुढचं एक्झाम्पल मी या बाजूला काय करतो, सोडवतो. पहा या ठिकाणी बी स्क्वेअर अपॉन 2a² इज इक्वल टू 25 अपॉन 80. हिअर बी स्क्वेअर प्लस 2a² आणि इथं बी स्क्वेअर मायनस 2a². म्हणजेच याच्यावर कुठली क्रिया केलेली, एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे, बाय कंपोनंट याच्यावर क्रिया करतो. पहा मी इथं बी स्क्वेअर अपॉन 2a² इज इक्वल टू 25 अपॉन 18 बाय डिव्हिडंडो componendo what I will get here, b square numerator plus denominator upon numerator minus denominator is equal to numerator plus denominator upon numerator minus denominator. लक्षात आलं पहा या ठिकाणी. Now the value of this is 25 plus 18, 8 plus 5 13, 2 plus 1 plus carry 1 that is 43 upon 25 minus 18. I will get here 7. Subtraction of 25 minus 18 is 7. Okay, that is 43 upon 7. But I have to find out the value of b square minus 2a² मला न्यूमरेटर पाहिजे होता आणि बी स्क्वेअर प्लस 2a² मला डिव्हायडर. मग अगेन मी काय करणार, बाय इन्व्हर्टेंडो म्हणजे व्यस्त क्रिया करून काय होईल मला, पहा बी स्क्वेअर मायनस 2a² अपॉन बी स्क्वेअर प्लस 2a² इज इक्वल टू 7 upon 43. Means my last answer is 7 upon 43 is my last answer. पहा हे एक्झाम्पल जर तुम्हाला समजलं नसेल तर आणखी एकदा व्हिडिओ पहा. निश्चितपणे जर तुम्हाला हे एक्झाम्पल समजलं तर अशा प्रकारचे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला काय होतील, निश्चितपणे काय होतील, सुटतील. या ठिकाणी व्हिडिओ फार मोठा होत चाललाय. पुढच्या टाईपचे जर एक्झाम्पल्स असतील तर आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.